गणपती बाप्पाची आरती अशीच आहे ना? हो बरोबर, पण ही सावरकरांनी लिहिलेली शिवाजी महाराजांची आरती आहे. मला पण आवडली आरती. इट्स सो नाईस. अगं, शिवरायांना ते आपलं आराध्य दैवत मानत. सावरकरांना त्यांच्या राजनीतीचा, पराक्रमाचा, स्वराज्य स्थापनेसाठी मोगलांना, निजामांना, आदिलशहाला दिलेल्या सशस्त्र लढ्याचा सार्थ अभिमान होता. महाराजांनी आपल्या संख्येने कमी पण कर्तृत्वाने, ताकदीने, बुद्धिचातुर्याने अफाट असणाऱ्या मावळ्यांना हाताशी धरून गनिमी कावा करत लाखोंच्या संख्येने असणाऱ्या गनिमाला जेरीस आणलं होतं. याच विचारसरणीला अनुसरून सावरकरांनी आपल्या क्रांतिकार्याची सुरुवात केली. नाशिकमधल्या भांडेश्वराच्या बोळात अनेक क्रांतिकारी चळवळी घडू लागल्या. बाबाराव, तात्याराव, म्हस्कर, पागे यांनी मिळून राष्ट्रभक्त समूह स्थापन केला आणि त्यालाच नंतर मित्रमेळा हे नाव पडलं. जसं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी मावळ्यांना एकत्र केलं, तसंच सावरकरांनी अर्थहीन आयुष्य जगणाऱ्या आजूबाजूच्या तरुणांना एकत्र केलं. जगायचं ते देशासाठी हा मंत्र त्यांनी तरुणांना दिला आणि असंख्य तरुण या स्वातंत्र्य कार्यात सक्रिय झाले. अशाच झोपलेल्या भारतीयांसाठी, सर्रास विदेशी कपडे वापरणाऱ्या आर्य बंधूंसाठी सावरकरांनी एक भन्नाट फटका लिहिला. या गीतात कधी उपहासाने तर कधी खडे बोल सुनावलेले आहेत. विदेशी कपडे न वापरणं याला उद्युक्त करणाऱ्या या गीत प्रकाराला फटका असे म्हणतात. चला ऐकूयात.